एका लहानशा गावात दोन जिवलग मित्र राहायचे. एकाच शाळेत, एकाच वर्गात आणि जवळजवळ एकाच स्वप्नांसह. एकाचं नाव होतं आदित्य आणि दुसऱ्याचं नाव होतं रोहन. लहानपणापासून ते दोघं एकत्रच वाढले होते. शाळेत जाताना एकत्र, खेळताना एकत्र आणि स्वप्न पाहताना सुद्धा एकत्र. आदित्य खूप हुशार होता, अभ्यासात चांगला, शांत स्वभावाचा. तर रोहन थोडा खोडकर, बोलका, पण मनाने खूप चांगला. लोक नेहमी म्हणायचे, हे दोघं वेगळे कसे होणार? पण आयुष्याला वेगळ्याच गोष्टी मंजूर असतात. शाळेच्या सुट्टीनंतर ते दोघं दररोज नदीकाठी बसायचे. नदीकडे पाहत मोठी स्वप्न बोलायचे. रोहन म्हणायचा, मी मोठा झालो की मोठा माणूस होणार. आदित्य हसायचा, मोठा म्हणजे किती मोठा? रोहन उत्तर द्यायचा, इतका मोठा की गावात सगळे माझं नाव ओळखतील. आदित्य म्हणायचा, मग मी तुझ्यासोबत असेन. त्यावेळी त्यांना माहीत नव्हतं की आयुष्य त्यांची परीक्षा घेणार आहे. शाळा संपली, कॉलेज सुरू झालं. आदित्य शहरात गेला शिक्षणासाठी. रोहन गावातच राहिला परिस्थितीमुळे. हळूहळू फोन कमी झाले, भेटी कमी झाल्या, पण मनातली मैत्री तशीच होती. एक दिवस रोहनला कळलं, आदित्य शहरात खूप पुढे गेला आहे. मोठं शिक्षण, नवं आयुष्य, आणि रोहन, तो अजूनही छोट्या कामात अडकलेला. मनात कुठेतरी दुखावलेपण आलं. एकदा आदित्य गावात आला. दोघं भेटले, पण संवादात ती जुनी ऊब नव्हती. रोहन थोडा चिडचिडा होता. आदित्य ते समजू शकला नाही. थोड्या वेळाने रोहन म्हणाला, तुला आता आमच्यासाठी वेळच नाही. आदित्य आश्चर्याने म्हणाला, असं का म्हणतोस? पण रोहनच्या मनात दाटलेलं दुःख बाहेर पडलं. दोघांमध्ये पहिल्यांदा मोठं भांडण झालं आणि ते दोघं वेगवेगळ्या दिशांना निघून गेले. दिवस गेले, आठवडे गेले, पण दोघांच्याही मनात पोकळी होती. आदित्याला जाणवलं की यश असूनही काहीतरी कमी आहे. रोहनला जाणवलं, रागात बोललेले शब्द खूप जड होते, पण कुणीही पुढे येऊन बोललं नाही. एक दिवस गावात बातमी पसरली, रोहन गंभीर आजारी आहे. आदित्याला कळताच तो सगळं सोडून गावात धावला. हॉस्पिटलमध्ये रोहन बेडवर होता, कमजोर, शांत. आदित्याने हात धरला. डोळ्यात पाणी होतं. हळू आवाजात तो म्हणाला, मी उशीर केला मित्रा, पण आलोय. रोहनचे डोळे उघडले. त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं. रोहन म्हणाला, मैत्री कधीच कमी झाली नव्हती, फक्त गैरसमज वाढले होते. आदित्य म्हणाला, मैत्री म्हणजे यशात साथ नाही, तर संकटात सोबत असणं. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण मन हलकं झालं होतं. रोहन बरा झाला आणि दोघांनी पुन्हा एकत्र नवं स्वप्न पाहिलं. आयुष्याने शिकवलं होतं की खरी मैत्री अंतराने तुटत नाही, गैरसमज संवादाने मिटतात, आणि मित्र म्हणजे आयुष्याची सगळ्यात मोठी भेट. जर तुमचाही असा एखादा मित्र असेल तर त्याला ही गोष्ट शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.